नमस्कार. नवीन व्हिडिओ सोबत खारघर टू उदयपूर पार्ट 2 मध्ये तुमचे स्वागत आहे. आधीच्या व्हिडिओत आपण उदयपूरला कसे पोहोचलो, कुठे राहिलो हे पाहिले. आज आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस आणि आम्ही निघालो आहोत सिटी टूरसाठी. आणि आमचे आजचे पहिले ठिकाण होते जगदीश मंदिर. हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित असून मंदिराचे निर्माण महाराणा जगतसिंग द्वारे 1651 मध्ये बांधकाम पूर्ण करण्यात आले. या मंदिराची वास्तुकला मारू गुजराय या कलेचे प्रतीक असून एक सुंदर असे उदाहरण आहे. मुख्य विष्णू मंदिरासोबतच मंदिराच्या आवारात गणेशजी, सूर्य देवता, देवी शक्ती व शिव समर्पित 4 छोटी मंदिरे सुद्धा आहेत. हे मंदिर दगडात कोरलेले असून मंदिरावरील कोरीवकाम खूप आकर्षित व लक्षवेधी होते. हे उदयपूरमधील सर्वात प्राचीन मंदिर असल्यामुळे याला एक विशेष महत्त्व आहे. दर्शनानंतर आमचे पुढील ठिकाण होते सिटी पॅलेस. तसे गेटच्या बाहेर रिक्षावाल्याने आम्हाला सोडले. मेन गेट पासून चालतच 5 मिनिटात आम्ही तिकीट काउंटर पाशी पोहोचलो. तिकीट काउंटर पाशी सुट्टी असल्यामुळे फारच गर्दी होती. तरी सुद्धा 4-5 तिकीट काउंटर होते. एका तिकीट काउंटरवर आमचा नंबर लागला. पर हेड 400 रुपये, मोठ्यांसाठी व लहानांसाठी 150 रुपये असे चार्जेसने आम्ही तिकीट घेतले. आणि आता व्हिडिओत दिसत असलेल्या ट्रेनसाठी आपल्याला 50 रुपये एक्स्ट्रा एका साईडने असे चार्जेस देऊन आम्ही सिटी पॅलेसच्या मेन एंट्रन्स पाशी येऊन पोहोचलो. तिकीट काउंटर पासून पॅलेसच्या मेन दरवाजापर्यंत 1 किलोमीटर अंतर असल्यामुळे आम्ही गंमत म्हणून या ट्रेनचे तिकीट घेतले होते. तसेच एक इलेक्ट्रिक गोल्फ कार सुद्धा तिथे असते. त्याचे पण सेम चार्जेस आहे. आता व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे पार्किंगची पण व्यवस्था पॅलेसच्या मागच्या बाजूला आहे. परंतु त्याचे वेगळे एक्स्ट्रा चार्जेस आहेत. तसे तर तुम्ही तिकीट काउंटर पासून मेन एंट्रन्स पर्यंत चालत सुद्धा येऊ शकतात. आता व्हिडिओत दिसत असलेले पिचोला लेक व्ह्यू असलेले रेस्टॉरंट आहे. इथून पुढे गेले की तुम्हाला उजव्या बाजूला आताचे महाराणा व त्यांचा परिवार राहण्याची जागा दिसते. 5 मिनिटातच आपण त्या ट्रेनमधून मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो. तिथे असलेल्या पार्किंगमध्ये उतरून एका गेटमधून आत गेले की तिथे सुद्धा तिकीट काउंटर आहे. इथे तिकीट काउंटरचा पर्याय ह्यासाठी दिला आहे, ज्यांनी गाड्या पार्किंगमध्ये लावल्या आहेत त्यांना मागे जाऊन तिकीट घ्यावे लागू नये, या फिर जाताना तुम्हाला परत ती इलेक्ट्रिक कारने खालच्या दिशेला जायचे असेल तर त्याची तिकीट पण तुम्ही इथून घेऊ शकता. आता आपण व्हिडिओत पाहत असल्याप्रमाणे तोरणा पोल या मुख्य दरवाज्यातून जाताच तुम्हाला सर्वात प्रथम दिसते ते म्हणजे मोती चौक, जिथे पाण्याची व वॉशरूमची व्यवस्था आहे. तिथेच दुसऱ्या एका भिंतीवर आतापर्यंत झालेल्या राजांचे फोटो व माहिती फलक लावलेले आपल्याला दिसून येतात. सिटी पॅलेस बद्दल व्यवस्थित माहिती जाणून घेण्यासाठी मुख्य दरवाजापाशी एक गाईडची मदत आम्ही घेतली. मोती चौकातून काही पायऱ्या चढून मर्दाना महलकडे गेले की आपल्याला तिकीट स्कॅन करून पॅलेसमध्ये पाहण्यासाठी सोडतात. माहिती सांगण्यासाठी आम्ही जे गाईड घेतले होते ते 2 पर्यायामध्ये आम्हाला उपलब्ध होते. एक तर वैयक्तिक गाईड जे 700 ते 1000 रुपयामध्ये फक्त तुम्हाला पूर्ण महल दाखवणार व माहिती सांगणार असा पर्याय होता. आणि दुसरे होते ग्रुप गाईड, जे ग्रुपमध्ये 4 ते 5 जणांना कमीत कमीत घेऊन 300 रुपये पर हेड असे चार्जेसने माहिती सांगत होते. सिटी पॅलेस इतका मोठा आहे की आतमध्ये कमीत कमी 11 म्युझियम असल्याचे आम्हाला तिकीट काउंटरवर सांगितले होते. त्यामुळे आम्ही ग्रुप गाईड बरोबर घेत माहिती जाणून घेत सिटी पॅलेस पाहायला सुरुवात केली. आतमध्ये खूप साऱ्या पेंटिंग्स, कलाकृती, मूर्त्या ठेवण्यात आलेल्या होत्या आणि प्रत्येकाचे एक वेगळे व विशिष्ट असे गोष्टी व महत्त्व होते. ह्या सिटी पॅलेसचे बांधकाम 1559 मध्ये महाराणा उदयसिंग द्वितीय यांनी बांधला होता. त्यानंतर 4 शतक
पेक्षा अधिक सलग 22 महाराणांनी या सिटी पॅलेसचे काम कंप्लीट केले आहे. सर इसी पैलेस का ये है पूरा एरियल व्यू। लगता है जैसे पानी में कुछ खड़ा हो, कोई जहाज खड़ा हो, लाइक ए शिप। अब 2 महल घूमेंगी। फर्स्ट घूमने अभी हमको ये मर्दाना जो खड़े हैं, फिर चलना है हमको जनाना, और इधर आपको ये हमको आना इस वक्त 9 एंट्री है। सर सिस्टर ये है अभी राजा के 2 होटल्स। सर ये इनका होटल ताज फतेह प्रकाश, अब दिखा होगा अभी आते वक्त। दूसरा होटल है इन्हीं का शिव निवास। सर सिस्टर दोनों होटल्स में अब हम लेकर स्टे कर सकते हैं, और दोनों होटल्स के बीच में ये लोग रहते हैं अभी यहाँ पर रॉयल फैमिली से, राजा रानी और राजकुमार। इसको बोलते हैं शंभू निवास पैलेस। तो इधर आपको या हमको आना इस वक्त 9 एंट्री है। और अभी हम मेन में कहाँ खड़े हैं? हम खड़े सर बिल्कुल इस कोने में खड़े हैं अभी। ये पेड़ देखिए आपण सारे। आता व्हिडिओत दिसत असलेला शीश महल आहे, त्याचा वापर लाईटच्या रिफ्लेक्शनसाठी करत असत. आता दिसत आहे तो चित्रकलेचा रूम आहे, ज्याच्या भिंतींवर नैसर्गिक कलर वापरून वेगवेगळे युद्धाचे प्रसंग रेखाटलेले आहेत. बऱ्याचशा गोष्टींचे कलर अजूनही जुन्या काळातील आहे, तरी सुद्धा ते आपल्याला स्पष्ट व छान दिसतात. आता व्हिडिओत दिसणारा मोती महल आहे, आणि हा आहे हत्तीच्या दातापासून बनवलेला शीश महलचा दरवाजा. आपण पॅलेस पाहता पाहता आपल्या लक्षात येते की पॅलेसचा प्रत्येक भाग हा वेगळ्या पद्धतीने रंगांनी सजवताना दिसून येतो. बऱ्याच ठिकाणी 16व्या शतकातील भिंतींवर लावलेल्या टाईल्स आहेत. त्या काळात चायना, बेल्जियम, जर्मनी या ठिकाणांवरून मागून भिंतींवर लावण्यात आलेले आहे. राजस्थानी, मुघल आणि युरोपियन वास्तुकलेचे मिश्रण आपल्याला या पॅलेसमध्ये पाहायला मिळते. आता मर्दाना महल पाहून झाल्यावर आपण आलो आहोत जनाना महलमध्ये, जिथे राणी, राजकुमारी व त्यांच्या दासी राहत असे. इथे असलेल्या अमर महलमध्ये चांदीपासून बनवलेले व राजाच्या काळी वापरात असलेल्या चांदीच्या वस्तूचे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. या प्रदर्शन खोलीत येण्याआधी दरवाजापाशी आपल्याला आत्ताच्या राजकुमारीच्या लग्नात वापरल्या गेलेल्या लग्न मंडपातील वस्तू ठेवलेल्या आहेत, ज्या संपूर्ण चांदीपासून बनवलेल्या आहेत. सिटी पॅलेस हे सकाळी 9 ते 5 पर्यंत पॅलेसमधले म्युझियम चालू असते. 5:30 ते रात्री 9 पर्यंत पॅलेसच्या दिवाणे आमपर्यंतच आपण येऊ शकतो. ते तोरणा पोल दरवाजाच्या बाजूचे गार्डन आहे, जिथे पूर्वीच्या काळामध्ये राजा व प्रजेची सभा भरत असे. लोक आपले प्रॉब्लेम घेऊन तिथे सोल्युशनसाठी येत असे. आम्ही गेलो तेव्हा तिथे एका इव्हेंटची तयारी चालू होती, त्यामुळे आम्हाला तिथे जाता आले नाही. म्हणून पण आज सिटी पॅलेस 2 वाजताच बंद होणार होते टुरिस्टसाठी. म्हणूनच आज सिटी पॅलेस पाहण्यासाठी सकाळीच खूप गर्दी होती. पॅलेस पाहण्यासाठी आम्हाला 3 तास लागले. बाहेर जाण्याच्या मार्गावर आम्ही चालतच निघालो, त्यामुळे जाता जाता वाटेत आम्हाला लेक पॅलेसचा व्ह्यू पाहता आला. त्याच्याच बाजूला पिचोला लेकमध्ये बोटिंग करण्याचे ठिकाण आहे, परंतु आज तशी बोटिंग बंद होती, कारण की पॅलेसमध्ये प्रोग्राम होता. पॅलेसचा निरोप घेत आम्ही गेलो दुपारच्या जेवणासाठी. राजस्थानी जेवणावर ताव मारत आम्ही पोहोचलो फतेहसागरमध्ये असलेल्या लोकल बोटिंगसाठी. इथे बोटिंग चार्जेस पर हेड मोठ्यांसाठी 200 रुपये व किडसाठी 100 रुपये असे होते. या बोटिंगमध्ये तुम्हाला फक्त फतेहसागर फिरवला जातो व जग मंदिर आयलँड पॅलेसमध्ये आतमध्ये घेऊन जात नाही. लांबूनच लेक पॅलेस व जग मंदिर आयलँड पॅलेस दाखवून 40 मिनिटांमध्ये परत आणले जाते. पॅलेसला भेट दिली होती तेव्हा तिथे बोटिंग राईड बंद असल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी परत फक्त बोट राईडसाठी पॅलेसमध्ये गेलो होतो, कारण आम्हाला जग मंदिर आयलँड पॅलेस आतून पाहायचा होता. आधी आपण व्हिडिओत पॅलेसमध्ये जे पिचोला लेक जवळ असलेले रेस्टॉरंट पाहिले होते, त्याच लाईनीत मागच्या बाजूला
बोट राईडचा पॉइंट आहे. इथे मात्र बोटिंग राईडचे चार्जेस थोडे महाग आहे. पर हेड तुम्हाला 500 रुपये अशी बोट राईड आहे. परंतु इथल्या बोटी थोड्या चांगल्या व लिमिटेड लोक त्यात भरत होते. आणि मेन म्हणजे जगमंदिर आयलँड पॅलेसमध्ये आतमध्ये घेऊन जातात, जिथे आतमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट व म्युझियम आपल्याला पाहायला मिळते. ह्या ठिकाणाला लेक गार्डन पॅलेस असेही म्हणतात. इथे सुंदर बाग आणि वास्तुकला पाहण्यासारखी आहे. हा महल शाही कुटुंबाचे उन्हाळी विश्रामगृह होते. आजही हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. रवीना टंडन यांचे लग्न सुद्धा ह्याच ठिकाणी झाले होते. या ठिकाणी भेट देण्यासाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत बोट राईडने आपण इथे पोहोचू शकतो. इथे वेगवेगळे सोहळे साजरे करण्यासाठी 3 मोठे मोठे लॉन आहेत, जे आपण भाड्याने घेऊ शकता. मुख्य म्हणजे दुपारी 3 नंतर बोट राईडची फी 800 रुपये प्रति व्यक्ती अशी होते. त्यामुळे तुम्हाला जर ह्या ठिकाणी बोट राईड घ्यायची असेल सिटी पॅलेस जवळ, तर 1च्या आधीच घ्या. म्युझियम पाहून खूप सारे फोटो काढत आम्ही तिथून निरोप घेतला आणि आमचे पुढील ठिकाणासाठी निघालो. आणि आमचे पुढचे ठिकाण होते महाराणा प्रताप स्मारक, जे मोतीनगरी फतेहसागर लेक जवळ आहे. मुख्य दरवाजापाशीच एंट्री फी घेत तिथून 10 मिनिटं पुढे गेले की एक वीर भवन म्हणून महाराणा प्रताप सिंग यांचे माहिती सांगणारे म्युझियम आहे. तिथून 5 मिनिटं पुढे गेले की आपल्याला काही शिड्या दिसतात. ते शिड्या चढून वर गेले की मेवाडचा सिंह म्हणून ओळखले जाणारे महाराणा प्रताप यांच्या वीरगाथेला समर्पित असे उदयपूरच्या टायगर हिलवर स्थित या स्मारकात प्रताप आणि त्यांचा लाडका घोडा चेतक यांचा 57 फुटी अष्टधातूचा भव्य पुतळा आपल्याला दिसू लागतो, जो त्यांच्या शौर्य आणि त्यागाची आठवण करून देतो. ह्या स्मारकाच्या मागच्या बाजूला एक मोठे गार्डन आहे, जिथे रोज संध्याकाळी 7:30 वाजता लाईट व साऊंड शो असतो. ह्या ठिकाणी एंट्री फी पर हेड 150 रुपये प्रति व्यक्ती अशी असून संध्याकाळच्या लाईट हाऊससाठी पर व्यक्ती 100 रुपये असे चार्जेस आहेत. हे ठिकाण पर्यटकांसाठी पाहण्यासाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत चालू असते. या गार्डनमध्ये फिरताना आपल्याला अनघासागर लेकचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. हा पुतळा 5 कोटी रुपये खर्चाने उभा करण्यात आलेला आहे. स्मारकात महाराणा प्रताप त्यांचा स्वामी भक्त चेतक घोड्याची पण मूर्ती आहे, ज्याने हळदीघाटीच्या युद्धात महत्वाची भूमिका बजावली होती. ठिकाण फिरण्यासाठी तुम्हाला 30 ते 40 मिनिटं लागतात. सुंदर अशा दृश्यानंतर ह्या ठिकाणी आम्ही निरोप घेतला आणि आमच्या पुढच्या ठिकाणासाठी गेलो. आमचे पुढचे ठिकाण होते निमच माता मंदिर रोपवे, ज्याची एका साईडच्या रोपवेच्या ट्रिपचे प्रति व्यक्ती भाडे होते 185 रुपये. उदयपूरमध्ये कर्णी माता मंदिर रोपवे पण आहे, जो 2008 पासून कार्यरत आहे आणि आम्ही गेलो होतो तो 2024 पासून सुरू करण्यात आलेला होता. कर्णी माता मंदिर जवळ रोपवेसाठी आपल्याला 2 ते 3 तास वेटिंग असल्यामुळे आम्हाला आमच्या गाईडने निमच माता मंदिराच्या रोपवे जवळ घेऊन आला होता, जिथे आम्हाला 15 ते 20 मिनिटांमध्येच रोपवे राईड मिळाली होती, ज्याने आम्ही 15 ते 20 मिनिटातच मंदिरापाशी येऊन पोहोचलो. मंदिर हे छोटेसे होते, पण मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामधून दिसणारा व्ह्यू हा खूप छान होता. हा रोपवे सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत चालू असतो. मंदिराची वेळ सकाळी 4:30 ते दुपारी 12 पर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 7:30 पर्यंत असे आपल्याला दर्शन मिळते. हा रोपवे 500 फूट लांब असून स्वयंचलित दरवाजांसोबत 12 केबिन्स या रोपवेवर कंटिन्युअस रोटेटिंगमध्ये फिरत असतात. रोपवे राईड नंतर आम्ही थेट पोचलो ते सहेलियों की बाड़ी या ठिकाणी, जे उदयपूरमधील एक महत्वाच्या ठिकाणांपैकी आहे. इथे सुद्धा प्रति व्यक्ती 30 रुपये अशी प्रवेश फी देत 200 रुपयामध्ये
गाईड बरोबर घेत आम्ही हे गार्डन पाहायला सुरुवात केली. गार्डन मध्ये आत जातात सर्वात प्रथम आपल्याला दिसते ते वेलकम फाउंटन, जे जिथून चालत असताना साईडने कारंजनमधून पाणी उडताना आपल्याला दिसते. या गार्डनची निर्मिती महाराणा संग्राम सिंग द्वितीय यांनी 1710 ते 1734 या कालावधीमध्ये राजघराण्यातील स्त्रियांसाठी विरंगुळा म्हणून या गार्डनची निर्माण केली होती. म्हणूनच याला सहेली की बाडी असे नाव देण्यात आले. हे गार्डन खरंच खूप सुंदर होते. वेगवेगळ्या भागांना वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या पद्धतीने सजवले गेले होते. त्यामुळे पाहण्यासाठी खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होते. गाईडने सुद्धा खूप सुंदर माहिती प्रत्येक गोष्टीची आम्हाला दिली होती. आजच्या सिटी टूरसाठी आम्ही पर डे 1000 रुपये अशी रिक्षा बुक केली होती. कार सुद्धा तुम्हाला सिटी टूरसाठी बुक करू शकता. त्याचे चार्जेस 1500 ते 2500 पर डे असे असते, जे सीझन वाईज कमी जास्त होऊ शकतात. सहेलियों की बाडी हे सिटी टूर मधील शेवटचे ठिकाण पाहून आम्ही आमची सिटी टूर संपवली आणि राहत्याच हॉटेलमध्ये जेवणाचा आनंद घेऊन तो दिवस संपवला. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया खारघर टू उदयपूर पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.